मी माझ्या मातीच्या मूर्त्या कंटिन्यू करायला लागलो. 20 गेला, 21 गेला, लॉकडाऊन ओपन झालं. हो. 22ला संधी आली, टिकून राहते. ते लोखंड, दुसरी गोष्ट म्हणजे वेल्डिंग, आणि माझ्याकडून कुठल्या गोष्टीची चूक होऊ नये. मी असं कुठे माइंडमध्ये, आता तू माझ्याकडे बघशील ना, तर पर्टिक्युलर माझ्या कुठल्याच मूर्तीचा चेहरा सेम टू सेम नाहीये. बरोबर. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. बोलभाव मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्या बोलभाव पॉडकास्ट चॅनलवरती आहे माझा मित्र अनिकेत शेवाळे, मूर्तिकार आहे. तर अनिकेत, तुला श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया. मोरया. अनिकेत, पहिलं तर तुझी ओळख करून दे. माझं नाव अनिकेत रामदास शेवाळे. मी पेशाने मूर्तिकार आहे. गणेश मूर्ती बनवणं माझा छंद आहे. बाकी तर तुम्ही 2023, 24, 25 मध्ये बाप्पाच्या मूर्त्या बघितल्याच असाल. सो मोरया. ओके. तर अनिकेत, पहिलं तर मला प्रश्न असेल की जेव्हा तू गणेश मूर्ती चालू केलीस, तर कोणाला इन्स्पायर करून चालू केली किंवा ही कला आधीपासून होती, लहानपणापासून? इन्स्पायर म्हणजे आमच्याकडे ऍक्च्युली पहिल्यापासून ना घरामध्ये गणपतीची शाळा होती गावी. म्हणजे वाडीमधले जेवढे गणपती आहेत ना, ते आमच्याकडे बनायचे पहिले. म्हणजे माझ्या आजोबांपासूनची वगैरेची शाळा होती, पण ती कालांतराने नंतर बंद झाली. सो मी ती प्रत्यक्षात कधी पाहिलेली नव्हती. पण एक बोलतात ना, ते एक गुण उतरतात कोणामध्ये तरी. सो तसं माझ्याबद्दल झालं असावं. बाप्पाने तो मला चान्स दिला. आणि इथे आमच्याकडे नायगावला मी राहिला आहे, दादर नायगाव. तर अण्णा तोंडवळकर ज्यांनी गणेश गल्लीची 13 वर्ष मूर्ती बनवली, सो त्यांच्याकडे बघून मी थोडा जास्त इन्स्पायर झालो. कारण की ते आमच्याकडे, त्यांचं एक गॅरेज पण होतं. त्या गॅरेजचे ते मूर्ती बनवायचे. इवन देवीची मूर्ती असायची, बाप्पाची मूर्ती, मागी गणपती असायचे. सो ते बघून असं मला पण इन्स्पायर व्हायला व्हायचं. मातीच्या मूर्त्या तर मी बनवत होतो, पण मला मोठ्या मूर्तीचा एक बघता क्षणी असं वाटायचं ना आपल्याला, की बाबा आपल्याला पण मोठी मूर्ती बनवायला आली पाहिजे. अशा हिशोबाने मी मग ती मूर्ती बनवायला लागलो. ओके. तर मग पहिली मूर्ती तू म्हणजे मातीची जी बनवलीस, ती किती फुटाची होती किंवा कधी बनवलीस? मातीची पहिली मूर्ती तर मी साधारण 6वी मध्ये, 5वी मध्ये, 5वी 6वी मध्ये असेल त्यावेळी. त्याच्या आधी मी चिकन मातीचे गणपती बनवायचो. म्हणजे जेव्हा मी 3री 4थी मध्ये असेल त्यावेळी मातीची मूर्ती मी 5वी 6वी मध्ये बनवायचो. पण ते अनुभव नव्हता गाठीशी आपल्या काय, तर त्याच्यामुळे ते कुठे कधीतरी झोपलो की रात्री हात परत ते पडणं वगैरे असं तसं काहीतरी व्हायचं. ते प्रॉपर नॉलेज नव्हतं. पण नंतर नंतर जसं प्रयत्न करत गेलो, ते परफेक्ट व्हायला लागलं. ओके. तर मग पहिले जेव्हा तू मातीच्या मूर्त्या बनवायचास, तेव्हा म्हणजे घरगुतीची ऑर्डर यायची किंवा तू स्वतःसाठी एक प्रॅक्टिस म्हणून बनवायचास? 12वी झाल्यानंतर मला स्वतःलाच असं वाटत होतं की मी, त्याच्या आधीच वाटत होतं की मला काय म्हणजे गणपतीची मूर्ती एकदम प्रॉपर बनवायला आली पाहिजे. सो त्याच्याच वेळी माझे प्रयत्न चालू असायचे. पण मला कोणी ऑर्डर दिली नव्हती, मी स्वतः मागितली होती. ओके. मी आमच्या जेवढे आमचे कोणी असे मित्रमंडळी आहेत, त्यांना स्वतः बोलायचो की मला एकदा संधी द्या बनवायची. तुम्ही म्हणजे त्याचं काय मानधन आहे ते हे ते असं काही मला त्या अपेक्षेने नाही. तुम्ही दिलात नाही दिलात तरी चालेल, पण मला मूर्ती बनवायची संधी द्या म्हणून. पण मी कधी अशी मूर्ती, पूजेची मूर्ती कधी अशी बनवली नव्हती. त्याच्यामुळे लोकांना देण्यासाठी थोडंसं भीती वाटायचं. पण ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, मला दिली, त्याच्यामुळे आज मी इथपर्यंत आहे असं मला वाटतं. ओके. तर साधारण तेव्हा किती मूर्त्या तू बनवल्या होत्यास? पहिल्या वर्षाला 6 मूर्त्या बनवल्या होत्या 2013 मध्ये. त्याच्यानंतर 2014 मध्ये 12 मूर्त्या बनवल्या, 13 मूर्त्या बनवल्या. तेव्हा माझा कारखाना घरी होता.
त्याच्यानंतर मग मी आमच्या इकडे नायगावमध्ये कोळकेश्वर मंदिरच्या अपोजिटला PMCचा फुटपाथ आहे, तिथे कारखाना चालू केला. मग तिथे संख्या वाढली, 26 झाले. त्याच्यानंतर 4थ्या वर्षाला 111 गणपती केले मी. त्याच्यामध्ये एक ट्रॉली पण होती. बरोबर. सो नंतर परत 2016-17ला मी बनवला गणपती. तो पण ट्रॉलीवरचा गणपती होता, लेबर गॅमचा शाहू लंबोदर. ओके. सो त्यांचं मंडळाचं पहिलंच वर्ष होतं. ते 2 मंडळं एकत्र आली होती आणि त्यांचा गणपती मी बनवला होता. ओके. तर तो लेबर कॅम्पचा तू शाहू लंबोदर बनवलास तेव्हा तर ते काम पूर्ण POP मध्ये असेल. येस. मग तेव्हा तुझ्याकडे बॉडी नव्हती, गणपतीला एक बॉडी नव्हती. लागते, चेहरा नव्हती. लागतो, एक नव्हती. ओळख नव्हती. तर मग तो कसं तू बनवलास किंवा त्याची काय प्रोसेस? माझ्याकडे स्वतःची अशी बॉडीच नव्हती. मी बाहेरून पार्ट्स आणून वगैरे जॉईनिंग वगैरे केली होती आणि माझ्या हिशोबाने मी गणपती बनवला होता. पण माझ्याकडे असं स्वतःचं काहीच साहित्य नव्हतं. पण मला एक इच्छा होती की बाबा मला मोठा गणपती बनवता येतोय का किंवा काय वगैरे. आपल्या स्वतःच्या हातचा गणपती तो नाहीये, मान्य आहे, पण एक प्रयत्न करून बघायचा होता की एक्झॅक्टली कसं होतंय का. सो तो प्रयत्न होता, पण झालं. देवाच्या आशीर्वादाने सक्सेस झालं, कुठे प्रॉब्लेम नाही. बरं, मी तो म्हणजे गणपती तू बनवलास तेव्हा तर तो फेसबुकला वगैरे दिसला. हम्म. त्याच्या अगोदरही तू बोला एक ट्रॉलीवाला गणपती आला होता, हा. तो कोणत्या मंडळाचा होता? घाटकोपरचं एक मंडळ आहे. इवन म्हणजे तेव्हा तर 2-3 ट्रॉल्यांवरचे गणपती बनवले होते, पण ते इतके मोठे मोठे नव्हते. त्यांची उंची साधारण 12 ते 15 फुटाच्या आसपास होती. त्याच्यापेक्षा मोठा गणपती मी कधी बनवलाच नव्हता. फर्स्ट ट्रॉली बनवली होती ती 20 फुटाची, 30 फूट. जी बोललो आता ती. ओके. लेबर गॅमचा शाहू लंबोदर. बरं. मग त्याच्यानंतर मी बघितलं की आपला जो मागी गणपती असतो दादरचा लंबोदर, तो तुझ्याकडे होता. तर त्याची कशी जर्नी आहे? त्याची जर्नी म्हणजे 2017ला चालू झाली. आज तो 10 वर्ष झाली गणपती बनवतोय मी. एक मित्र आहे, मी जिम ट्रेनर होतो. सो त्यावेळी त्या मित्राने मला विचारलं की असं असं एक गणपती बनवायचा आहे, तर तू बनवशील का. त्यावेळी अशी दादरचा लंबोदर वगैरे त्याची ख्याती इतकी प्रसिद्ध नव्हती. तर मी बोललो कुठला, तर मी तो माझ्या लहानपणी बघितलेला गणपती होता. तर मला हे प्रत्यक्षात ज्यावेळी मला आलं काम, त्यावेळी मला अपेक्षित नव्हतं की मला हे असं काहीतरी काम करायला मिळालं. नंतर मग त्यांच्या मीटिंग्स वगैरे ज्यावेळी झाल्या तेव्हा मला कळालं की हा असा असा दादरचा हाच गणपती आहे जो मी लहानपणी बघितला होता. तर तो बनवायची संधी मला मिळाली, तर मी खूप खुश झालो आणि मंडळाने पण मला विश्वासाने काम दिलं. त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने नाव घेईन सागर राणे आणि प्रथमेश राऊळ दोघांचं, कारण त्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला संधी मिळाली. त्या वर्षापासून पहिला प्रोडक्शनचा माझ्या स्वतःच्या हातचा गणपती दादरचा लंबोदर, दादरचा 2017. ओके. तर त्याच्यानंतर मी बघितलं की पुढे तुझी जर्नी ती चालूच होती. मागीमध्ये तू तो एकच गणपती एकच गणपती. बरोबर. ओके. मग अजून ऑर्डर येतात मागीमध्ये की आमचा गणपती घ्या म्हणून? हो, येतात ना. म्हणजे तसं बघायला गेलं ना तर मी जसं भाद्रपद मध्ये करतो ना तसाच मी मागीमध्येही करू शकतो. पण तेव्हा माझं शेड्यूल इतकं बिझी असतं ना की मी ऍक्च्युली माझं सिलिकॉन स्टॅच्यूचं पण काम असतं. तर मी समाधान एकाच मूर्तीमध्ये मांडतो, कारण का माझ्याकडे तेवढा स्पेस नाहीये. आता भाद्रपद मध्ये आपल्याला गणसंकुल सारखी जागा उपलब्ध होते, त्याच्यामुळे आपण ते काम करू शकतो. पण मागीमध्ये तशी जागा उपलब्ध नाहीये. बरोबर. तुम्ही लिमिटेड गणपती करू शकता. त्याच्यामुळे माझा जेवढी जागा आहे कारखान्याची तेवढ्यात एकच गणपती होऊ शकतो. सोबत एक यावर्षी गणपती केला होता मी अजून. त्या मंडळाचं नाव, इकडचा गणपती होता आपला राम मंदिरचा राजाधिराज म्हणून सेकंड गणपती यावर्षी मी केला होता 2026ला. 25ला 26ला आता येणार आहे. 26ला आता जो आपण आता just बनवला हो, 2026 मध्ये 26 बनवला हा. राम मंदिरचा राजाधिराज. सो त्यांच्या मंडळाचं पण माझ्याकडून घेणारं पहिलं वर्ष होतं. त्यात बनवला मी तो गणपती. तर अनिकेत, एक गणेश मूर्ती बनवताना, गणपतीची मूर्ती बनवताना साधारण किती वेळ लागतो? पीओपीची मूर्ती तशी बनवायला आहे ना, हार्डली एक समजा साधा गणपती जर असेल, राजा पोजवाली मूर्ती जर असेल,
तर ती बसवायला म्हणजे त्याचं प्रत्येक पार्ट्स आहेत ना कट केलेले आहे. सो Okay. पेस्ट आपण करतो, कट पेस्टचं काम करतो. तर तो गणपती एका दिवसात तुझा तयार होतो. फिनिशिंगला 2 दिवस जातात. पेंटिंग वगैरे पकडून एका गणपतीचा मिनिमम 1 आठवडा पाहिजे. ओके. प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटनुसार बनवतो. जर समजा त्याच्यामध्ये जर स्पेशल जॉब असेल तर थोडे दिवस जास्त जातात. ओके. जसे की बॅलन्सिंग. बॅलन्सिंग म्हण, किंवा आता गेल्या वर्षी आपल्याकडे खेतवाडीचा राजा होता तो म्हण. माझ्याकडे जेवढे गेल्या वर्षी होते ऑलमोस्ट स्पेशल जॉबच होते. असं पर्टिक्युलर एक सिंगल गणपती फार कमी होते. मूर्ती बनवताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी तू घेतो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोखंड, ज्याच्यावर आपली कला टिकून राहते ते लोखंड. दुसरी गोष्ट म्हणजे वेल्डिंग. आणि माझ्याकडून कुठल्या गोष्टीची चूक होऊ नये, जे म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याची प्रमाणबद्धता, त्याचं बॅलन्सिंग, प्रपोर्शन, अनाटॉमी, ह्या गोष्टीकडे खूप प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि मी बघितलं की आता दरवर्षी डिझाईनची कल्पना ही कशी सुचते तुला? डिझाईनची म्हणजे कसं आहे माहितीये का, काहीतरी गोष्टी आपण आपल्याकडे बराच वेळ असतो अख्ख्या सीझनसाठी. गणपतीचा तुझा 3 महिन्याचा सीझन गेल्यानंतर तुला पुढच्या बऱ्याच महिन्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा घडत असतात तुझ्या समोरासमोर की त्या तुला वास्तवात असं वाटतं की मूर्तीमध्ये उतरवायला. बरोबर. सो तो प्रसंग कुठला, आपण समजा एखादं कॅलेंडर बघतो, त्या कॅलेंडरमध्ये एखादं चित्र असतं की जे मनाला भावतं आपल्या, की आपल्याला वाटतं की यार या रूपामध्ये जर आपण गणपती बनवला तर. बरोबर. किंवा एखादा कोणतरी व्यक्ती असं बसलाय तर त्या व्यक्तीची बसण्याची पोझिशन पण लक्षात घेता असं वाटतं की अरे हा, या पोझिशन मध्ये आपण गणपती बसवला तर. सो असे प्रयत्न चालू असतात. आता तू बोलताना बोललास की एनाटॉमी वगैरे त्याचं बॅलन्सिंग हे खूप महत्वाचं असतं. मग हे तू कधी शिकलास? म्हणजे जेव्हा तू घरातून कार्यशाळा चालू हा. होती आणि मग तुझ्याकडे बॅलन्सिंग जॉब आले, बरोबर आहे. हे कसं शिकलास किंवा काय प्रमाण असतं त्याचं? ऍक्च्युली कसं आहे माहितीये, आपली ह्युमन बॉडी आहे ना 7.5 हेडची बॉडी असते. ओके. त्याच प्रपोर्शन मध्ये गणपती बनवतो. पण गणपतीची अनाटॉमी आहे ना तशी नाहीये. गणपतीची अनाटॉमी तशी नाहीये. काही गणपती छोटे गणपती म्हणतात. छोटा म्हणजे छोटा, बुटक्या साईज मध्ये ब्रॉड गणपती म्हणतात. बरोबर. बरोबर आहे. तर गणपतीची अशी प्रमाणबद्धता म्हणजे प्रत्येकाची ठेवण वेगवेगळी आहे. वेलिंग मास्तरांची ठेवण वेगळी होती, अण्णा तोंडवळकरांची ठेवण वेगळी आहे, सारंग मास्तरांची पद्धत वेगळी आहे. आता इवन जे गॉडफादर्स म्हणजे विजय खातू सर आहेत, म्हणजे जेवढे राजन झाड सर, हे जेवढे आहेत ना आर्टिस्ट, यांची प्रत्येकाची ठेवण वेगवेगळी आहे. गणपती जरी समजा एक सोंडवाला दिसला, 4 हातवाला दिसला, तरी पण प्रत्येकाची एक ठेवण आहे की बाबा हा गणपती बघितल्यानंतर लगेच कळतं की बाबा हा राजन खातू सरांचा गणपती आहे, हा गणपती विजय खातू सरांचा आहे. ही प्रत्येकाची ठेवण आहे. अनाटॉमी सेम असते. ओके. पण प्रत्येकाची मूर्ती बसवण्याची पद्धत वेगळी असते. या लोकांकडून, या लेजेंड लोकांकडून आम्ही शिकतो की आपली मूर्ती कशी बसली पाहिजे. बरोबर. मग जो तो आता प्रत्येकाच्या देण्या घेण्यावरती की बाबा आपल्याला त्या मूर्तीमधून काय शिकता येईल, काय नाही शिकता येईल, हे आपण प्रत्येकाने प्रत्येक मूर्तिकाराचं ठरवलेलं आहे. सो तो काम करत असतो त्या हिशोबाने. तर तू बोललास मूर्तिकाराची प्रत्येकाची म्हणजे ओळख एक असते प्रत्येक मूर्तीमध्ये, म्हणजे बरोबर आहे. फेस ही ओळखच असते. जसं राजन खातू सरांची झाली, राजन झाड सरांची झाली, तसंच तू ओळख कशी बनवलीस फेसची? फेसची ओळख म्हणजे ना, ऍक्च्युली फेसची अशी ओळख नाही ठेवली आहे, पण माझ्या नजरेमध्ये मी जेव्हापासून मला कळालं की गणपती बाप्पा जो असतो ना तो असा एकदम ब्रॉडच असतो. मी असं कुठे माइंडमध्ये, आता तू माझ्याकडे बघशील ना तर पर्टिक्युलर माझ्या कुठल्याच मूर्तीचा चेहरा सेम टू सेम नाहीये. बरोबर. आता बऱ्याच मूर्तिकारांचे चेहरे आहेत ना एकमेकांना, म्हणजे त्यांची 12 फुटाच्या मूर्तीचा चेहरा, 14 फुटाच्या मूर्तीचा चेहरा खूप मिळते जुळते आहेत. हो. पण माझ्या कुठल्याच मूर्तीचा चेहरा मिळता जुळता नाहीये.
पहिली गोष्ट म्हणजे ते सगळे चेहरे माझ्या हाताचे आहेत. पण मला असं, मी तो चेहरा मॅच करण्याच्या हिशोबाने मूर्ती बनवतच नाही. जे माझ्याकडून जे घडतं ते मला असं वाटतं की योग्य आहे. कारण तोच चेहऱ्यामध्ये जे मंडळाला ऍक्सेप्ट, माझी जी गोष्ट कुठली ऍक्सेप्ट असेल तीच मंडळ आपल्याकडे काम करतील. मी असं नाही की मला, आता बरेच जण काय म्हणतात की आपल्या 16 फुटाच्या बॉडीचा जो चेहरा आहे ना तो आम्हाला 12 फुटाच्या बॉडीमध्ये द्या. पण ती गोष्ट शक्य नाहीये. बरोबर. कारण की तो त्याच्यासाठी स्पेसिफिक बनलेला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये किती प्रयत्न केलात, मी 12 फुटाच्या बॉडीला समजा त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार चेहरा जरी बनवेन सुद्धा, पण तो तंतोतंत जुळणार नाही जुळणार नाही. कधीच. ओके, सो त्याचे प्रयत्न मी करत नाही असा विषय नाहीये, पण तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरी सेम टू सेम जाऊ शकत नाही. बरोबर. मग माझं असं म्हणणं की जर समजा तुमच्याकडून जे होतंय ते बेस्ट होतंय, तर माझी ओळख म्हणजे तू असं बोलशील ना, तर मी ओळख अशी निर्माण नाही करण्याचा माझा प्रयत्न. पण माझ्या नजरेत गणपती म्हणजे हा ह्यूज असतो. ह्यूज म्हणजे बाप्पाचं चित्र, जसं अग्निपथ पिक्चर मध्ये त्यांनी गणपतीची ओळख ह्यूज दाखवली. बरोबर. ते असं एक चित्र आहे की बघितल्यानंतर तुझ्या अंगावर शहार आला पाहिजे. सो तो माझा प्रयत्न असतो प्रत्येक याच्यामध्ये की माझा गणपती उठाव दिसला पाहिजे, ब्रॉड दिसला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक भक्ताचं मन प्रसन्न झालं पाहिजे त्याला बघून. हा प्रयत्न असतो. बरं. तर मी बघितलं की यार बघ, कार्यशाळेपासून ते गणसंकुल चा हा प्रवास तुझा कसा होता? गणसंकुल पासून कार्यशाळेचा म्हणजे तू घरातून जी कार्यशाळा होती, तू छोटे गणपती बनवत होतास, एक साधारण 8 ते 10 फुटाचे बनवत होता ट्रॉलीचे, त्याच्यानंतर तुला वाटलं की आता आपलं काम वाढलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, तर मग गणसंकुल पर्यंत जो तुझा प्रवास होता जाण्याचा. ओके, म्हणजे बघ, पहिलं तर माझा कारखाना जिथे मी तुला बोललो, जसं कोळकेश्वर मंदिरच्या समोर होता. इव्हन माझ्या घराच्या बाहेर पण एक, तूही तिथे आलेला आहेस. हो. सो तिथे कारखाना होता, ताडपत्रीचा कारखाना होता. त्याच्यानंतर मी ते झालं सगळं, पण मला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती, काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती. मी 2019ला एक मूर्ती बनवली गावी जाऊन, जी आता सगळेजण 16 फुटाची माझी बॉडी बघतात. त्या गणपतीचं काम मी जे आहे ते गावी केलं 2019 मध्ये. आणि 2020ला मला ती मूर्ती लॉन्च करायची होती, पण प्रॉब्लेम असा झाला, लॉकडाऊन लागला. सो नो चान्स. असं मन स्पॉइल झालं की यार नाही, आता काय मला नाही वाटत की आपल्याला बाप्पा आता दाखवायला मिळेल, कारण की मोठ्या मूर्त्यांवरती बंदी आली. मी माझ्या मातीच्या मूर्त्या कंटिन्यू करायला लागलो. 20 गेला, 21 गेला, लॉकडाऊन ओपन झाला. 22ला संधी आली. मला बरेच जण माझे मित्र आहेत की ते बोलत होते की अरे तू एवढं केलंयस तर ती मूर्ती, पण खूप कमी पिरियडमध्ये माझ्याकडे एवढा वेळ नव्हता. म्हणजे मला असं वाटत होतं की फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन, खूप कमी वेळामध्ये मी एवढं काही मिळवू नाही शकणार होतो. तर मी त्या वर्षाला मग स्किप केलं आणि 2023ला बऱ्यापैकी तयारीने उतरलो. जेवढं माझ्याकडे होतं तेवढ्या पॉसिबिलिटीजने मी काम चालू केलं. आणि माझा मित्र आहे प्रणव डांबरे म्हणून, त्याने त्याच्यामध्ये मला खूप मदत केली गणसंकुलमध्ये जागा घेण्यासाठी. पराग दादाला वगैरे सांगितलं की असं असं आहे, असा हा मूर्तिकार आहे, त्याला काम करण्याची इच्छा आहे. मग तिथे मी एक गाळा घेतला होता. माझ्याकडे कुठल्याही प्रकारची ऑर्डर नव्हती, काही नव्हतं. मी माझ्या रिस्कवर कारखाना घेतला होता. पण देवाने त्या वर्षाला कुठे नाराज नाही केलं. माझ्याकडे पहिल्या वर्षाला मी 22 मूर्त्या बनवल्या होत्या 2023ला. 23. येस. तर 2023ला म्हणजे ती तुझी जी जर्नी चालू झाली, मी स्वतः आलेलो तुझा तो कारखाना बघायला. बरोबर. आणि वाटतं ती जी पहिली जो बॉडी बनवली होतीस तू तिकडे तू ठेवली होतीस एक सॅम्पल म्हणून. बरोबर आहे. तर मग तू बोलास मी गावी त्याची तयारी केली होती, मग साधारण किती वेळ लागला ती बॉडी बनवायला? ती मूर्ती बनवायला बघ, ऍक्च्युली मी आहे ना ती बॉडी बनवायला गेलो होतो 12 फूट. कारण प्रत्येक मूर्तिकाराचा एक माइंडसेट झाला की 12 फूट बॉडी म्हणजे बरोबर. एक, तू कोणत्याही मूर्तिकाराला बघ 12 फूट हा दोनच शब्द असतो. सो सेम टू सेम माझ्याच
तसंच काहीतरी म्हणीदानी होतं की मी 12 फुटाचा गणपती बनवायला जातो, 12 फुटाचा. पण तो 12चा करता करता 16 गेला. हे मला अंदाज नव्हता. ज्यावेळी माझा कारागीर आहे विनोद म्हणून, तो ज्यावेळी त्याची डाय मारायला आला ना, त्यावेळी तो बोलला की अनिकेत भाई ये बोलतो ये 12 का बॉडी नाही, ये 16 का बॉडी आहे. तेव्हा मी शॉक झालो. म्हणजे मी काय मोजमाप नाही, काही नाही, मी पप्पाचं काम स्टार्ट केलं त्यावेळी. बरोबर. मला फक्त एवढंच बघायचं होतं की मी एवढी मोठी मातीची मूर्ती बनवू शकतो का. तर ती बनली, तर अशी बनली की ती 16 फूट बॉडी झाली प्रॉपर. आणि त्याच्यानंतर मग मग सुरुवात झाली, सगळे गणपती येणं चालू झालं. ओके. आणि ही मूर्ती बनवताना तुला सगळ्यात अवघड मूर्ती कोणती वाटली बनवताना? कुठल्यापैकी म्हणतोय? आता जे तू बोललास की माझं 2023ला पहिलं चालू झालं साधारण, तेव्हा तुला कोणता असा टफ जॉब वाटला? जॉब तर आहे ना, सगळे बऱ्यापैकी टफ वाटच होत ते मला, कारण की मी एका नवीन मार्केटमध्ये जाऊन काम करत होतो. गणसंकुल आज बऱ्याच मूर्तिकारांनी गाजवलेलं आहे. सो माझ्याकडून काय नवीन लोकांना बघायला मिळणार आहे? माझ्याकडे नुसतं गणपती आहे म्हणजे बॉडी आहे माझ्याकडे, तर असं विषय नाही की मी खूप चांगलंच रिस्पॉन्स मला मिळेल. त्याच्याबरोबर तुमची गणपती बसवण्याची पद्धत पण महत्वाची असते. मला मातीकाम येतं म्हणून मी बेस्ट आहे असं नाहीये. तुमच्याकडे ती मूर्ती बसवण्याची पद्धत पाहिजे, जे आज खातू साहेबांनी प्रत्येक मूर्तिकाराला दिली आहे. बरं. ती गोष्ट मला जमेल का, हे पण खूप महत्वाचं आहे. तर मी थोडा लोड होता त्याच्यावरती की मला कितपत बसवता येते मूर्ती. मग त्याच्यानंतर माझ्यासाठी त्या वर्षासाठी टफ जॉब म्हणशील ना, तर एकच, कारण तो स्टँडिंग होता, कामाडीपुराचा चिंतामणी. हो. त्या वर्षाला मी ती मूर्ती केली होती. तो गणपती 30 फुटाचा बनवला होता. आणि तुम्ही लोकांनी बघितलंच असेल की तो परत जाऊन रिटर्न आला होता, कारण एवढा मोठा गणपती कधी तिथून गेलाच नव्हता. बरोबर. फर्स्ट तो गणपती जो लालबागच्या ब्रिज खाली अडकला होता. बरोबर. तो पहिला गणपती मी म्हणेन सगळ्याच याच्यामध्ये, कारण एवढा मोठा गणपती कधी बनलाच नव्हता. ओके. मग त्याचं जे स्केच वगैरे असतं ते तू स्वतः करतोस की आपल्याकडे कोण आहे आर्टिस्ट किंवा त्या गणपतीचं? हा, त्या गणपतीचं स्केच माझं नव्हतं. तो गणपती विक्रांत सहस्कर स्केच आर्टिस्ट, त्यांनी ते स्केच काढलं होतं. त्याने स्केच काढलं, मी मूर्ती बनवली होती. ओके. म्हणजे आणि कधी कधी बघ मंडळ स्वतः स्केच घेऊन येतात, मग त्या रिक्वायरमेंट नुसार तशी मूर्ती बनवावी लागते. येस, बनवावी लागते, पण ते चित्र पटलं पाहिजे मला. कारण की काही जणांच्या बघ, आता मंडळांच्या काही रिक्वायरमेंट्स आहेत ना, खूप चांगल्या पण असतात. काही रिक्वायरमेंट्स अशा असतात की ज्या पटण्यासारख्या नसतात. बरं. तर त्या गोष्टींना मी बाजूला करतो. माझ्याकडून जे बेस्ट होईल ते देण्याचा प्रयत्न करतो. मंडळांना तू समजवलंच ना, तर मंडळ ऐकतात, पण तुझी एक्सप्लेन करण्याची पद्धत चांगली पाहिजे. तर जसं की मला काही गोष्टी, मला गणपतीला ना त्याच स्वरूपात ठेवायला आवडतं, मला त्याला चेंज करायला नाही आवडत. आता समजा काही तुम्ही रूपांमध्ये वगैरे गणपती बनवता, ठीक आहे, काही हरकत नाही, तो शेवटी देव आहे, तो कुठलंही रूप घेऊ शकतो. पण त्याची जी ठेवण आहे ना, म्हणजे जे गणपतीचा जो आकार आहे त्या आकारामध्ये तुम्ही चेंज करू नका, असं मला वाटतं. आणि म्हणजे ती 30 फुटाची तू मूर्ती बनवलीस सगळ्यात पहिली, जेव्हा ती निघाली कार्यशाळेतून, तेव्हा तुझं म्हणजे मनामध्ये काय भावना होती की ही एवढी मोठी मूर्ती आपण बनवली आहे, किती दिवस लागले, काय एफर्ट्स वेगळे त्यासाठी? एफर्ट्स तर मी पहिलं प्राधान्य माझ्यापेक्षा पण मी माझ्या टीमला देईन, कारण की एवढा मोठा जॉब, माझ्याकडे कुठले कारागीर नव्हते त्यावेळी. माझ्या स्वतःच्या म्हणजे जी कारखान्यातली जी पहिल्यापासूनची जी टीम आहे, त्या टीमला तूही ओळखतोस. सो अशा टीमला घेऊन मी तो जॉब बनवला होता, आणि त्यामध्ये बाप्पाने पण तेवढी साथ दिली मला. सक्सेस झाला. पण एक मला दडपण होतं की सगळे चांगले नामांकित मूर्तिकार आहेत तिकडे सोबत होते, त्यांच्यामध्ये माझा निभाव कुठपर्यंत लागतोय हे मला माहिती नव्हतं, पण साथ दिली देवाने थोडक्यात.
ओके. गणसंकुलमध्ये तर अनेक नामवंत कलाकार होतेच, मूर्तिकार. Yes. पण तेव्हा त्यांनी तुझी म्हणजे जी साथ कशी दिली, आणि मला असं विचारायचं आहे की एक मूर्ती बनवण्याच्या मागे बॅलन्सिंग असेल किंवा मोठी असेल, त्याच्या मागे फक्त मूर्तिकार असतो की त्याची पूर्ण टीम असते? मूर्तिकार मी म्हणेन फक्त 30%. 70% त्याची टीमच असते. जर टीम नसेल ना तर ती मूर्ती होणं शक्यच नाहीये. मूर्तिकार एकटा काय करू शकणार? बरोबर. जसं की एक बिल्डिंग बांधताना इंजिनियर असतो, बरोबर आहे, इंजिनियर मुळेच बिल्डिंग तयार होते. पण जर ते बनवण्यासाठी कोणाचे हातच नसतील तर ती बिल्डिंग तयार होईल का? नाही होणार. सेम तसंच आहे, ही एक बिल्डिंगच आहे. इंजिनियरचं डोकं म्हणजे मूर्तिकाराचं डोकं असतं, पण जी त्याच्यासोबत जे हात उभे करणारे असतात ना ते कारागिरांचेच असतात. बरोबर. आता गणसंकुलमध्ये तू काम करताना अनेक मूर्तिकार आहेत, त्यांच्यासोबत मैत्रीचे संबंध कसे जपतात? आहेत, चांगले आहेत, व्यवस्थित आहेत. त्याच्यामध्ये प्रथमेश खाडगे, निखिल खातू आहे, आकाश तिरमाल होता, इवन साहिल आहे, सिद्धांत होता. हे म्हणजे हे जे आर्टिस्ट आहेत ना यांच्याबरोबर मी खूप चांगलं काम केलेलं आहे. प्रशांत दादा आहे, सगळे व्यवस्थित गुलमिल काम करते सब. ओके. तर अनिकेत, पुढचा माझा प्रश्न असेल की 2024 आणि आता 2025 मध्ये, तर म्हणजे 2023ला तर तू लॉन्च केलंस, 2024ला मला वाटतं तुझ्याकडे खेतवाडीचा लंबोदर आला, खूप नावाजलेलं मंडळ आहे खेतवाडीतला. तेव्हा तो क्षण तुझ्यासाठी काय होता? बेस्ट क्षण होता, एकदम खूप जबरदस्त होता. कारण की ही मूर्तीचं बोलणं थोडं आधी झालं होतं माझ्याबरोबर. पण बघ, मंडळ बोलून भरीत जातात, पण ते डन होणं पण खूप महत्वाचं असतं. ह्यांचं बोलणं वगैरे झालं होतं सगळं, की बाबा असं असं आहे. त्यांच्यामधला एक विनायक म्हणून माझा मित्र आहे, त्याने ती गोष्ट मला बोलला होता की असं असं आहे. विनायक आहे, राजा म्हणून एक जण आहे, ओम आहे. तर ह्यांनी माझ्याबरोबर बोलणं थोडं बहुत केलं होतं की असं असं आम्हाला मूर्ती बनवायची म्हणून. पण मी गावावरनं येताना कशेडी घाटामध्ये स्वामींचा मठ आहे, त्या मठातून पाया पडून निघालो. गाडी पुढे आल्यानंतर मला या मंडळाचा कॉल आला की असं असं मी माझ्या घरचा गणपती बनवायला त्यावेळी गेलो होतो, गावचा माझा. येतं तर मला कॉल आला की असं असं आहे, आम्हाला तुझ्याकडे मूर्ती बनवायची, तर तू बनवशील का? माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता तो. कारण की अशा एखाद्या मंडळाचं की जे ऑलरेडी फेमस आहे, तर त्यांचं मला काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला खूप. मी ती मूर्ती केली, आणि इवन नुसती केली नाही, ती खूप प्रसिद्ध सुद्धा झाली. आणि त्याच्यानंतर मी बघितलं की ती जेव्हा बाहेर आली, तेव्हा तो एक क्षण होता तुझ्यासाठी की ही, आणि तो खूप व्हायरल झाला होता ती रील. तो ऍक्च्युली बघ कसं आहे माहितीये, तो क्षण आहे ना, मी म्हणजे ह्याच्या आधी पण मी मूर्त्या बनवल्या आहेत, आणि ह्याच्यानंतर मी म्हणजे ती मूर्ती झाल्यानंतर सुद्धा खूप मूर्त्या बनवून झालेल्या आहे, पुढेही बनवेन. पण आयुष्यात तो क्षण आहे ना मी कधी विसरू नाही शकत. कारण की त्यांचा ट्रॉलीचा विषय होता थोडा. ती ट्रॉली तो जॉब तेवढा ऍक्सेप्ट करू शकते का, इथून सुरुवात होती. ओके. कारण की ती ट्रॉली प्लस मूर्ती ती 32 फूट जमिनीपासून वरपर्यंत 32 फुटापर्यंत मूर्ती होती ती. तर तो जॉब किती परफेक्ट बॅलन्स होऊ शकतो, काय होऊ शकतो, मी माझ्या पद्धतीने बऱ्यापैकी ती ट्रॉली मजबूत करून घेतली होती. पण मंडळावरती विश्वास होता. मंडळाने सांगितलं होतं की तू टेन्शन घेऊ नको दादा, आम्ही मूर्ती व्यवस्थित घेऊन जाणार, तू तुझं काम कर. मंडळाने ती शब्द पाळला. जाईपर्यंत जीव इथपर्यंत आला होता माझा. मी रोडवरतीच उभा होतो. त्यांच्याच मंडळातल्या एका मुलाने ती क्लिप काढली, ते मला माहिती नाही. माझ्यासोबत बरोबर एक माझा मित्र पण होता, प्रथमेश राऊत. तो मला धीर देत होता की तू टेन्शन घेऊ नकोस, गणपती गेटवरती आलेला आहे. मी बघतही नव्हतो मूर्तीकडे.
आणि जसं तो गणपती तिथून एक थोडा स्पीड ब्रेकर सारखा विषय आहे तिकडे, बरोबर. तो क्रॉस करून जेव्हा रोडवरती आली ना मूर्ती, लिटरली मला डोळे भरले माझे आणि खूप वेगळंच फिलिंग वाटलं की सगळेजण त्या मूर्तीला एन्जॉय करतात बघून. पण माझं अंगावर शहार आले माझ्या आत्ता पण बोलताना. म्हणजे बेस्ट मुमेंट, आयुष्यातलं माझं बेस्ट मुमेंट. मी म्हणजे ह्याच्या पुढेही मूर्त्या बनवेन, पण तो जो मुमेंट मी एन्जॉय केलाय ना, तो परत नाही होऊ शकत. खूप बेस्ट. एक मूर्तिकार म्हणून नाव मोठं होणं, म्हणजे घरच्यांना तेव्हा म्हणजे बोलत असतील की माझा मुलगा छोट्या मूर्तीपासून ते मोठ्या मंडळाच्या मूर्तीपर्यंत, आज घरच्यांना काय वाटतं? खूप अभिमान वाटतो. कारण एक छोटासा ह्याच्यामध्ये स्टोरी आहे. मी जेव्हा कॉलेजला होतो ना, त्यावेळी माझे पप्पा मला कार्यशाळेत घेऊन जायचे, विजय खातून सरांच्या. तेव्हा माझा भाऊ पण तिकडे आखणी करायला होता त्यांच्याकडे. राजन खातू सर होते. मी सगळ्यांना ओळखत होतो, बालचंद दादांना, सतीश दादाला, सगळ्यांना ओळखत होतो. पण मला असं एक ना बनवायचा विषय तिथे कधी आला नव्हता आजपर्यंत. मी कलरचं काम केलं, कधी हे केलं, माती काम नाही कधी तिकडे केलं मी. तर मला ते असं वाटायचं की अरे हे मला पण आलं पाहिजे. तर मला पप्पा आहेत ना माझे घेऊन जायचे त्या कार्यशाळेत. तर त्या वर्षी नरेपाकची मूर्ती बनवली होती. ती मूर्ती बघून मला असं वाटलं की खरंच तेव्हा मी पप्पांना शब्द दिला होता की एक ना एक दिवस मी अशी मूर्ती बनवणार. आणि तीच गोष्ट 2017ला मी ज्या वर्षाला लेबर कॅम्पचा शाहू लंबोदर बनवला ना, ती त्यांना मुवमेंट आठवला की खरोखर असं बोलला होता अनिकेत की मी एक ना एक वर्ष असा गणपती बनवणार. आणि तेवढ्याच उंचीचा गणपती अनिकेतने बनवला. सो त्यांच्यासाठी ती खूप प्राऊड मुवमेंट होती. माझी आई म्हण, याच्यासाठी मला तिने म्हणजे असं कित्येक पालक असतात की म्हणजे बघ मातीची फार घाण होते, कंटाळतात. माझं एक तर बेडी चाळीमध्ये घर होतं छोटं. सो त्या रोज ते झाल्यानंतर ते क्लीन करायचं, सगळ्या गोष्टी हे ते सगळ्या गोष्टी असतात. माझी बहीण पण त्याच ह्याच्यामधून, माझी वाईफ आता लग्न झालं. सो या लोकांनी मला ना तेव्हा खूप सपोर्ट केलेला आहे. पण आता त्यांना जे वाटतं ना माझ्याबद्दल की बाबा खरंच ह्याने त्या गोष्टीचं चीज केलं, त्यांना प्राऊड वाटतं की आज कुठलाही गणपती इंस्टाग्राम ओपन केलं तर बाबा माझा एखादा गणपती दिसतो त्याच्यामध्ये. तर आता कोणी समजा मंडळ येतात, ते एवढा आपला आदरातिथ्य करतात, सत्कार करतात, त्यांना बघून प्राऊड वाटतं की बाबा नाही आपल्या मुलाने सार्थक केलं सगळ्या आयुष्याचं. मी जेव्हा तुझ्या कारखान्यामध्ये आलेलो बीडीडी साईच्या, तेव्हा मला वाटतं पहिल्याच वर्षी लंबोदर तुझ्याकडे होता दादरचा. बरोबर. आणि तो जेव्हा आगमनाला निघत होता तेव्हा मी बघितलं की तो पण एक तुझ्याकडे भावनिक क्षण होता. आणि मी पहिल्यांदा बघितलं की ते मंडळ स्वतःच्या खांद्यावरनं मूर्ती उचलून पूर्ण त्यांच्या ट्रॉली असेल त्याच्यावर ठेवत होतं. आणि मी बघितलं की तू तेव्हाही त्यांच्याकडे म्हणजे बघत नव्हतास, म्हणजे एकदम असं मन भरून तुझ्याकडे आलं होतं. असे काय फिलिंग्स असतात गणपती आणि मूर्ती करायच्या? तो विषय म्हणशील तर कसं आहे, गणपती मी लाईफमध्ये कधी पहिला सुरुवातीला प्रोडक्शनचा गणपती बनवलेला नव्हता. मातीकाम करून स्वतः पहिलं केलं होतं, त्याचा मोल्ड मारला होता, त्याच्यातून प्लास्टरचा पीस काढला होता, तो कटपेस्टमध्ये जॉईंट केला होता आणि प्लस पेंटिंग केली होती. बरोबर. एवढा सगळ्याच्या सगळा जॉब आहे ना मी एकट्याने केला होता. सो माझ्यासोबत ज्ञानेश्वर पेटकर, रोहन, ऋतिक ही जी माझी बाकीची टीम आहे ना, या टीमने मला तेव्हा सपोर्ट केला होता. पण तो अख्खाच्या अख्खा जॉब आहे ना मी केला होता. सो ज्यावेळी गणपती मंडपामध्ये जातो, एखाद्याच्या मंडळाच्या जो तो मंडप असतो त्याच्यात जातो, हार्डली मला वाटतं 15-20 दिवस गणपती असतो तिकडे. बरोबर. त्यावेळी त्यांची फिलिंग कशी असते ज्यावेळी विसर्जनाच्या वेळी,
तशीच एका मूर्तिकाराची फिलिंग आहे ना आगमनाच्या वेळी असते. कमीत कमी 1 ते 1.5 महिना तो गणपती तिथे बनत असतो. आणि ती जेव्हा तो मंडप रिकामी होतो त्यावेळी माझ्या तरी अंदाजे, माझंच असं नाही, बऱ्याचशा मूर्तिकारांची हीच फिलिंग असते. पण एखाद्याला ती दाखवता येते, एखाद्याला दाखवता येत नाही. हा बरोबर. फरक आहे. आणि अनिकेत, तुझं आणि मला वाटतं दादाच्या लंबोदराचं काय नातं आहे? गुड नाथ आहे खूप. म्हणजे ऑब्विस सुरुवातच माझी श्री गणेशच माझा त्या मंडळापासून आहे. आणि तो गणपती मी ऍज अ मंडळासाठी नाही, मी माझ्यासाठी बनवतो. कारण की मला त्या गणपतीमध्ये फ्री हँड दिलेला आहे. मीच मूर्ती चॉईस करतो. मंडळ त्याच्यामध्ये कुठेही असा आक्षेप घेत नाही की तू ह्या वर्षी हा चॉईस का केला, असं काही नाहीये. मीच ठरवतो माझं म्हणजे गणपतीला कुठलं रूप द्यायचंय किंवा त्याला त्याच रूपात ठेवायचंय. सो कुठे असं बंधनं नाहीयेत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल माझी अटॅचमेंट खूप वेगळी आहे. आणि एक गुड लक म्हणून मला त्या मूर्तीला मी बघतो. बरोबर. म्हणजे ती सुरुवात जी झाली ना, तो आत्तापर्यंतचा प्रवास मला कुठेच देवाने काही गोष्टी आड आणलेल्या नाही आहेत. जरी आड आणल्या तरी त्या थोड्या काळाने निघून गेलेल्या आहेत. ओके. आणि मला सक्सेस दिलेला आहे. आता तू मातीचे जॉब घेतोस. घेतो. ओके. जेव्हा तू पीओपी आणि माती म्हणजे आताही करतोस, जेव्हा तू चालू केलास तेव्हा तुला काय इझी वाटत होतं, पीओपी जॉब की मातीचा? पीओपी जॉब इझी आहे. ओके. आणि मातीमध्ये जेव्हा तू काम करत होतास तेव्हा तू काही साचे काढले होतेस की डायरेक्ट हातानेच बनवायचा? शक्यतो हातीच गणपती बनवायचो जास्त. ओके. माझ्याकडे साचे असून सुद्धा मी त्याचा यूज नाही करायचो. कारण मला साच्यातून मूर्ती बनवायचा फार हे वाटायचं की म्हणजे मी ऑब्विस एक कलाकार आहे ना, भलं त्याच्यात खूप कष्ट असतील काय असतील, पण आता माझ्याकडे काही साचे आहेत तर त्याच्यामध्ये मला कळतंय की त्याच्यात काहीतरी रॉंग आहे. मग मी ती रॉंग गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करतो. याच्यामधून नाही, मला हाताने जेवढं होईल ना ते मला बेस्ट आकार देता येईल. आणि मातीमध्ये साधारण किती फुटापर्यंत तू गणपती बनवतोस? मंडळाच्या रिक्वायरमेंट नुसार म्हणजे मातीमध्ये. जर तू मोठी मूर्ती बनवायला लागलीस तरी पण ती बनवू शकतो आपण. ओके. आणि तू जेव्हा चालू केला मातीचे गणपती बनवायला तेव्हा कस्टमाइज गणपती येतातच. त्याच्यामध्ये तुझी आवडती कोणती आतापर्यंतची जी तू कस्टमाइज केलीस, बनवले? ओके. एक अंधेरीचा एक मित्र आहे रोहित देशमुख. सो तो पहिला विशालदादाकडून घ्यायचा गणपती. तर 1 वर्ष विशालदाची बुकिंग लवकर बंद झाली. तर त्याने मला विचारलं की असं असं मूर्ती बनवायची आहे, तर तू बनवशील का माझी मूर्ती? तर मी ते त्या वर्षी आहे ना, हत्तीनीचं हे झालं होतं, अननस खाण्याचा तो प्रकार झाला होता बघ. बरोबर. तर मी त्या प्रसंगावरती मूर्ती बनवली होती. ती मूर्ती मी खूप म्हणजे मनापासून बनवली होती. एकदम म्हणजे तन मन धन लावून पूर्ण. बरोबर. ती मूर्ती माझ्या अजूनही लक्षात आहे, नातीची. ओके. आणि साधारण म्हणजे पीओपी आणि मातीमध्ये काय साम्य असतं? खूप फरक आहे रे, खूप फरक आहे. ऍक्च्युली मातीचा गणपती हाती बनवायला तुला इझी आहे, ती फक्त माती बॅलन्स झाली पाहिजे. पण पीओपीचा गणपती जर तुला हाती बनवायचा असेल तर त्याच्यासाठी तुला खूप कष्ट आहेत. कारण मातीला तू कट करून बाजूला करू शकतोस, पण पीओपीला कट करून बाजूला करू शकत नाही, कारण त्याच्या आतमध्ये लोखंडाचा सापळा असतो. बरोबर. सो डायरेक्ट जॉब जर करायचा असेल तर तो फार विचार विनिमय करूनच करावा लागतो. अदरवाईज त्याला चुकीला माफी नाही. बरोबर. थोडक्यात. आता मूर्तिकार म्हणून प्रत्येक मूर्तिकार गणपतीच्या डोळ्यात जीव ओतण्याचा प्रयत्न करतो. तर तू आखणी कशी करतो किंवा त्याचे विशेष काय तू क्लासेस म्हणजे कोणाकडनं शिकलायस का? नाही, शिकलेलो नाहीये. अनुभवच महत्वाचे असतात. कुठल्याही गोष्टीचा अनुभव खूप महत्वाचा असतो. तू स्वतः जोपर्यंत ती गोष्ट हातात घेत नाहीयेस, स्वतः ती गोष्ट तू हाताळत नाहीयेस, जोपर्यंत तू स्वतः चुकत नाहीयेस,
तोपर्यंत तुला तुझी चूक कळणार नाही की मी नक्की चुकतोय कुठे. बरोबर. ओके. सो माझा भाऊ आहे महेश, मी ज्याचं मगाशी तुला बोललो, विजय कातूंकडे होता. मूर्ती बनवण्याचं काम करायचो, सगळ्या गोष्टी करायचो, पण आखणीचं काय सुरुवात असते ही मला माहिती नव्हती. तर ती त्याने दाखवली मला सुरुवात, की बाबा ही आखणी अशी करतात, पहिले कलर असे मर्ज करतात, तसे करतात. त्याच्यानंतर मला मार्ग मिळाला, मी तिथे पुढे सुरू झालो. माझ्या स्वतःचे एथिक्स वापरले त्याच्यात, काय ऍडिशन आपण करू शकतो. ओके. तर मित्रांनो आहे ना, खूप सुंदर असा आपला हा पॉडकास्ट होतोच आहे. तर आत्ताचा हा भाग 1 आहे. तर आपण हा भाग 1 तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि भाग 2 पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला, बोलभाव पॉडकास्ट चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया. मोरया.